नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केट कालच्याच रेंजमध्ये होतं। गेले 2-3 ट्रेडिंग सेशन मार्केट जी रेंज आहे 23,650 ते 23,900 या रेंजमध्ये आज एक अटेम्प्ट केला 23,900 क्रॉस होऊन वरती जाण्याचा प्रयत्न झाला, पण मेंटेन होऊ शकला नाही 23,900च्या वर आणि परत पुन्हा खाली आलं आणि 23,800च्या आसपास बंद दिला। एवढा बँक निफ्टीसुद्धा 21,700 पर्यंत गेला, 51,700 पर्यंत गेला, 51,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। कालही आपण व्हिडिओमध्ये बघितलं, तिथेही सस्टेन नाही होऊ शकला आणि परत पुन्हा 51,300च्या आसपास बंद झाला। म्हणजे ओव्हरऑल मार्केट जे आहे गेले 2-3 ट्रेडिंग सेशन जे आपण रेंज सांगतोय निफ्टीमध्ये 23,900 23,650 ते 23,900 आणि बँक निफ्टी जे आहे ते 21,600 ते 800 हायर साईडला आणि लोअर लेवलला 51,000 हायर लेवलला 51,600 ते 800 आणि लोअर लेवलला 51,000 या रेंजमध्येच इंटॅक्ट आहे। आणि जोपर्यंत ही रेंज आयदर ब्रेकडाऊन और ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत मार्केट या रेंजमध्ये राहू शकतं, साईडवेज ट्रेड करू शकतं। मार्केटला रिकवर होण्यासाठी वरती जाण्यासाठी 24,000 क्रॉस केला पाहिजे तर एक शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर होईल। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,800 क्रॉस करून मेंटेन राहिलं पाहिजे तर शॉर्ट कवरिंग रॅली ट्रिगर होईल, मार्केट वरच्या साईडला जाईल। अदरवाईज मला असं वाटतं जर मार्केट ही लेवल क्रॉस करायला सक्षम नाही राहिलं सोमवारी तर एखादं मायनर डिप येऊ शकतं। मे बी 23,700 ते 650 निफ्टीचा जो लो आहे तो परत टेस्ट होऊ शकतो। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,000 ते 50,900 हा लो आहे तो टेस्ट होऊ शकतो असं मला वाटतं। त्यामुळे जर निफ्टी सोमवारी पॉझिटिव्ह साईडला नाही राहिले तर निश्चित एखादी मायनर डिप आपल्याला बघायला मिळू शकते। त्यामुळे जोपर्यंत निफ्टी 23,650 बँक निफ्टी 51,000 इंडेक्ट आहे तोपर्यंत बाय ऑन डिप आपण स्ट्रॅटेजी राहू शकतो। हायर लेवलला 51,800 बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्स, निफ्टीसाठी 23,900 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। अकॉर्डिंगली ह्या सपोर्ट रेजिस्टन्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। मार्केट ह्या रेंजच्या बाहेर जाणं गरजेचं आहे। इधर साईड त्या ज्या साईडला जाईल त्या साईडला मूव्ह येईल असं मला वाटतं। तेव्हा 23,900च्या वर आणि 51,800च्या वर गेलं तर हायर साईडची मुवमेंट येईल। अदरवाईज 23,650च्या खाली गेलं आणि बँक निफ्टी 51,000च्या खाली गेलं तर खालच्या साईडला मार्केटला एक ब्रेकडाऊन येईल। तर बघूया मार्केट नेक्स्ट वीकमध्ये मला वाटतं पॉसिबली या रेंजच्या बाहेर येईल असं वाटतं, कारण पुढच्या वर्षीचे यावर्षीचे 2 सेशन आहेत त्यानंतर आपण नेक्स्ट इयरमध्ये ट्रेड होईल। NSEमध्ये आज 1,268 शेअर्स राहिले, त्याबद्दल 1,263 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये सुद्धा 30 शेअर्स पडले, त्याबद्दल 20 शेअर्समध्ये पडलं मिक्स आहे। शो वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्समध्ये काही फारशी पॉझिटिव्ह हे नाही, पण ओव्हरऑल सेक्टर इंडिसेसमध्ये बँक्स, फार्मा, ऑटो सेक्टर वाढलं। मेटल आणि ऑइल अँड गॅस सेक्टरवर थोडं मंदीचं सावट राहिलं, बाकी अदर सेक्टर्स फ्लॅट क्लोज आहेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, काही एखाद दुसरा निगेटिव्ह आहे। डाव फ्युचर्स जे आहे सुद्धा 130 पॉईंट मायनस आहे, फ्लॅट आहे असं म्हणता येईल ग्लोबल क्यूजसुद्धा। तर मार्केटमध्ये काही फारसा काही कारभार राहिलेला नाही, फक्त पॉझिटिव्ह बायसनं आज एक कारभार झाला, ही एकच पॉझिटिव्ह गोष्ट आहे। पण मला वाटतं जर निफ्टी हायर लेवल क्लाइंब करण्यात असक्षम राहिला तर नेक्स्ट वीकमध्ये एखादी मायनर डिप आपण बघू शकतो, एव्हा ना सोमवारच्या सेशनलाही एखादी मायनर डिप बघू शकतो असं मला वाटतं। तर बघूया मार्केट सोमवार आणि नेक्स्ट वीकमध्ये कसे बिहेव करतात। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।